घरातल्या पवित्र ऊर्जेचं केंद्र म्हणजे आपलं देवघर. देवघर ही फक्त पूजा करण्याची जागा नाही, घरामध्ये प्रचंड पॉवर निर्माण करणारी अत्यंत पवित्र जागा आहे. त्यामुळे देवघराची रचना, दिशा आणि त्यातल्या प्रत्येक वास्तू आणि वस्तू हे वास्तू नियमानुसार जर ठेवल्यात तर त्याचा तुम्हाला व्यवस्थित असा उपयोग पडेल, तसेच चांगला फायदा देखील होईल. घरामध्ये कितीही जरी जागेची मर्यादा असली तरी ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला छोटंसं देवघर तयार करता आलं पाहिजे. सूर्यप्रकाश, ताजी हवा आणि शांत वातावरण तिथे असेल तर देवघरातली ऊर्जा शुद्ध राहते आणि म्हणून देवघरासाठी ईशान्य दिशा ही खूपच सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. देवघरामध्ये दिवा, त्याच्यात आपण ती उदबत्ती लावतो. त्या देवता यांचा जर नीट विचार करून त्यांच्या जागा निश्चित केली आणि पूजा करताना काही ठराविक नियम जर पाळले तर तुम्हाला त्या पूजेचा भयंकर आनंदी मिळेल आणि तुम्हाला त्याचे रिझल्टसुद्धा खूप शुभ जाणवतील. आता तुम्ही पूजेमध्ये जो वापरता तो दिवा किंवा देवतांच्या मूर्ती या कधी भगवा नसाव्या. घरामध्ये 2 शिवलिंग चुकून देखील ठेवू नका. परंतु शिवलिंग पाऱ्याचा असला तर चालेल. देवांना गंध लावताना करंगळीच्या शेजारच्या बोटाचा वापर करावा. देवघरातल्या मूर्त्या अंगठ्या एवढ्या लहान आणि सुबक असाव्यात. देवांच्या मूर्ती अथवा फोटोंची तोंड एकमेकांकडे नसावीत. ती पश्चिमेकडे तोंड करून असावी आणि हे आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित मानलं जातं. महादेवाची जर पिंड तुम्ही घराच्या कोपऱ्यामध्ये घरामध्ये ठेवली नसेल तर ती नक्कीच तिथे ठेवावी, कारण ईशान्य दिशेचं स्वामित्व शिवाकडे दिलेलं आहे. ते तुळशीजवळ ठेवू नका. घरात शनी महाराजांची मूर्ती, मारुतीचं चित्र बरेच लोक टाळतात, कारण त्यांच्या ऊर्जा या घराच्या वातावरणात नेहमीच संतुलित राहतील असं नाही. देवघरामध्ये ठेवायच्या वस्तूंबाबतही वास्तुशास्त्र स्पष्टपणाने मार्गदर्शन सांगितले की देवाच्या मूर्त्या किंवा यंत्र असतात ती उभी ठेवू नाही. या सपाट पृष्ठभागावर ती सुव्यवस्थित ठेवाव्यात. टांगलेल्या ठेवू नयेत. देवघरामध्ये सुकलेली फुलं देखील ठेवू नये. दुसऱ्या दिवशी ती काढून टाकावीत. दिव्याबाबतही नियम आहे. तुपाचा दिवा वेगळा आणि तेलाचा दिवा हा वेगळा असावा. तेल, तूप एकत्र करून दिवा कधीही लावू नये. ते तंत्रामध्ये वापरलं जातं, देवांना नाही. 3 वाती एकत्र लावू नका. देवघर नेहमी स्वच्छ, सुगंधी आणि शांत ठेवा. देवघराची जागा कधी स्टोअर रूम किंवा बेडरूम सारख्या बंदिस्त ठिकाणी नको. ते थोडं खुल्या जागेत आणि शुद्ध जागेत असावं. देवघरात शंख ठेवणे, मोरपंख ठेवणे हे शुभतत्व वाढवणारं आहे. मात्र श्रीयंत्र घरातल्या पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता. बाळकृष्ण तुमच्या घरामध्ये 2-3 असतील तर ते चालू शकतात. समजा 3 भाऊ आहेत तर तिघांचे 3 बाळकृष्ण, अन्नपूर्णाही चालू शकतात. देवघराच्या टाकाबाबतही तुमच्या घराप्रमाणे नियम आहे. तर अशा पद्धतीने देवघर जर तुमचं ईशान्य कोपऱ्यात असेल तर ईशान्य बाजूला तुम्ही कलश देखील ठेवू शकता आणि आग्नेय बाजूला तुम्ही दिवा ठेवू शकता. जे कापड तुम्ही टाकता देवांना स्थानापन्न करण्यासाठी ते केशरी रंगाचं किंवा लाल रंगाचं टाकू शकता. हिरव्या रंगाचं देखील चालेल. देवतांना धूप उदबत्ती जरूर दाखवावी. आपलं यज्ञ आनंदमय आणि किंवा सप्तसमिधा या उदबत्ती आहेत. सप्तसमिधा तर रोज वाराची वेगवेगळी उदबत्ती असते. तुम्ही या सर्व आपल्या घरामध्ये देखील लावून पहा. घरातलं वातावरण घरामध्ये पूजा केल्यानंतर मनाला मिळवणारा आनंद देतो. तो खूपच चांगला वाटतो आणि अर्थातच यामुळे सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती केंद्रित होऊन तुमचा एक प्रकारचा औरा तयार होतो. आता बघा, जे ब्राह्मण रोज मंत्र जागर करतात किंवा जे हरिभक्त पारायण मंडळी असतात, जी सतत कीर्तन, प्रवचन, नामस्मरण करतात, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं तेज दिसून येतं. त्याच्यामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा देखील दिसून येते. तेच तुमच्यावर देखील निर्माण होऊ शकतं, कारण आपण जसा विचार करतो, जशी उपासना करतो तसं तेज आपल्या चेहऱ्यावर निर्माण होत असतं. आणि म्हणून तुम्ही हे देखील करून बघा. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज किती बदललं आहे ते मला तुम्ही कमेंट देखील करून सांगू शकता. नुसतं चेहऱ्यावरच नाही तर तुमच्या वास्तूतही तेजही मोठ्या प्रमाणात बदलतं.
तुमची घरातली ऊर्जा ही बदलू लागते. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या समृद्धी भक्ती या चॅनलला नक्कीच शेअर करा. धन्यवाद.